नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान 2 डिसेंबरला पार पडलं असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र नागपूर खंडपीठाने जो काही निकाल दिला त्यानुसार 21 डिसेंबरला ही मतमोजणी होणार आहे. आपण आता आहोत युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये आहोत, ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहे. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपण बघतोय कशा पद्धतीने चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक हा हे बोर्ड लावण्यात आला आहे. ह्याच्यामध्ये टेबल क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि कशा पद्धतीने मतदान केंद्र आहेत, टीम क्रमांक आहे, टेबल क्रमांक आहे, हे दाखवून झाले. आता आपण जातोय स्ट्रॉंग रूमच्या बाहेर, कारण स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपण बघतोय तर कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कारण हा जो आहे तो मेन गेट आहे आणि ह्या गेटच्या माध्यमातून जे सेवक पदाला नगराध्यक्ष पदाला जे काही उमेदवार उभे होते ते ह्या ठिकाणी जातील. पण ह्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावरती ह्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये त्या मतमोजणी पेट्या ज्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी SRP प्लॅटून ह्या ठिकाणी बंदोबस्तला आहे. खाली आपण बघितलं तर 2 अधिकाऱ्यांनी 5 ते 6 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. हा दिवसाचा पहारा झाला, रात्रीचा पहारा असा वेगळा असतो. त्याचबरोबर ह्या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत, जॅमर बसवण्यात आलेले. कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी खूप प्रयत्न या ठिकाणी केले गेलेत. आपण दुसरी गोष्ट पाहिली तर एकंदरीत आता 17 दिवस या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे. पोलीस रात्र दिवस पहारा करत आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर वरती SRP प्लॅटून आहे, म्हणजे कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कॅमेरा आहेत, त्याचबरोबर जॅमर बसवण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठूनही कोणताही प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस महसूल अधिकारी घेत आहेत. आता 21 तारखेला नेमकी कुणाची लॉटरी लागणार, कोण नगराध्यक्ष होणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामॅन सायशेख निसार शेख, नवराष्ट्र चिपळूण.